नमस्कार मित्रांनो, चौफेर माहिती या चॅनलवरती आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनातर्फे ऑलिम्पिकमध्ये 12 ऑलिम्पिक क्रीडा प्रकारासाठी राज्य सरकार आता हाय परफॉर्मन्स सेंटर, विभागीय स्तरावर स्पोर्ट एक्सलन्स सेंटर व जिल्हा स्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अशी क्रीडा प्रशिक्षणाची 30 सदस्यीय यंत्रणा उभी करणार आहे। चला तर सविस्तर शासन निर्णय काय तो बघूया। मिशन लक्षवेधी ही योजना राज्यात राबविण्याबाबत महाराष्ट्र हे क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य आहे। नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला 107 पदके प्राप्त झालेली आहेत। या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या 73 खेळाडूंनी सहभाग घेतला होता व त्यापैकी वैयक्तिक व सांघिक स्पर्धांमधून 33 खेळाडूंनी पदके प्राप्त केलेली आहेत। तथापि ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग होऊन पदके प्राप्त करावीत याकरता विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहेत। त्या अनुषंगाने 12 ऑलिम्पिक क्रीडा प्रकारावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहेत। ते 12 प्रकार आहेत: ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, आर्चरी, शूटिंग, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस व टेबल टेनिस। यामार्फत मिशन लक्षवेधी ही नवीन व महत्त्वाकांक्षी योजना राज्यात राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। ऑलिम्पिकसह महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्यातील खेळाडूंनी चांगली कामगिरी करून पदके मिळवण्यासाठी राज्यातील क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा ही खेळाडू केंद्रित, अधिक प्रभावी, परिणामाभिमुख, स्पर्धात्मक व आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे असणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे। सदर योजना ही ऑलिम्पिक व आंतरराष्ट्रीय पदके मिळण्याच्या अनुषंगाने राबवण्यात येत असून त्या अनुषंगाने तसेच नियोजन विभागाने दिलेल्या अभिप्रायानुसार प्रचलित ऑलिम्पिक अभियान योजना ही सदर मिशन लक्षवेध योजनेत समायोजित करण्यात येणार आहे। म्हणजेच पूर्वीची जी ऑलिम्पिक अभियान योजना होती ती योजना आता मिशन लक्षवेध या योजनेमध्ये विलीन करण्यात आलेली आहे। या योजनेमध्ये 12 क्रीडा प्रकाराला समाविष्ट करण्यात आले आहे। त्यामध्ये 200 खेळाडूसाठी राज्यातील 6 ठिकाणी राज्यस्तरीय हाय परफॉर्मन्स सेंटर उभारण्यात येणार आहेत। तसेच राष्ट्रीय दर्जाच्या 700 खेळाडूसाठी 37 विभागीय स्पोर्ट एक्सलन्स सेंटर व राज्य दर्जाच्या 2760 खेळाडूसाठी जिल्हा स्तरावर 138 जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे। यामध्ये निवडलेल्या खेळाडूंना तज्ञ क्रीडा संस्था किंवा व्यक्तीमार्फत देण्यात येणाऱ्या तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षणाची माहिती, योजनेचे स्वरूप, अंतर्भूत बाबी, आर्थिक सोबतच्या परिशिष्ट प्रमाणे आहेत। याबाबतचा सविस्तर शासन निर्णय मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता। अशा प्रकारे या योजनेचा लाभ घेऊन महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त ऑलिम्पिकमध्ये पदके कशी मिळतील हे प्रयत्न करणे गरजेचे आहे। मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला वरील योजनेविषयी संपूर्ण माहिती समजली असेल। जर आपल्याला याविषयी काही शंका वा प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा। आपल्या प्रश्नाची उत्तरे नक्की देण्याचा प्रयत्न केला जाईल। मित्रांनो, आपण येथे थांबतोय। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।